हॅलो एव्हरीवन, निफ्टी बँक निफ्टीचं अनालिसिस डिस्कस करूया. काल आपला व्हिडिओ झाला नव्हता, बट जे प्रिव्हियस लेवल आपण डिस्कशन केलं होतं एक्झॅक्टली त्या लेवल्सच्या जवळपास आपलं मार्केट रिस्पेक्ट करतोय किंवा त्या लेवल्सच्या अकॉर्डिंग रिव्हर्सल पुलबॅक वगैरे येतात आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट जर का फॉल लावतोय तर 22,000 पासून एक रिव्हर्सल घेऊ शकतो. आज मार्केट 22,000 ला ओपन झाला. 22,000 पासून 21,900 पर्यंत आला आणि बरोबर तिथून काय झालं की 21,900 पासून पुलबॅक जसं घेतलं तर टॉपला जाऊन 22,000च्या वरती जाऊन क्लोजिंग दिलंय. आता इम्पॉर्टंट काय आहे की खाली तर आपल्याला सपोर्ट दिसतंय. मी काय म्हटलं तुम्हाला की जोपर्यंत 22,000च्या वरती तोपर्यंत ट्रेंड बुलिश राहणार आहे आपलं. जसं 22,000च्या वरती क्लोज आहे आणि आता स्ट्रेंथ दिसते मार्केटमध्ये. ओके, सो 22,200 हे इम्पॉर्टंट रेजिस्टन्स राहणार आहे. तो ब्रेक करतोय तर अजून हायर लेवलसाठी ओपन होतोय 22,500 पर्यंत. तो एक रेजिस्टन्स क्रिएट करू शकतो, एक रेजिस्टन्स झोन बनू शकतो. बँक निफ्टी काय म्हणते? बँक निफ्टी एक इम्पॉर्टंट झोनला अजून ट्रेड करते. तुम्ही बघा की डब्ल्यू पॅटर्नचं रिटेस्ट केलंय आता त्यांनी. डब्ल्यू पॅटर्नचं जसं ब्रेकआउट दिला होता तिथं रिटेस्ट करून वरती क्लोजिंग दिलंय. हॅमर कॅन्डल बनवलंय आज त्यांनी. तर 47,000च्या वरती क्लोज करतोय. 47,500 एक रेजिस्टन्सचं काम करणार आहे आणि 47,000 हे सपोर्टचं काम करणार आहे. तर मित्रांनो, हे लेवल्स मार्क करून घ्या आणि उद्या ट्रेड करताना बरोबर त्या लेवल्सला बघून ट्रेड करा.